राज्यसभा निवडणुकीबाबत वर्षा निवासस्थानाच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। रामदास आठवले, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, भागवत कराडांचं नाव आघाडीवर। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकमत। निवडणूक बिनविरोध करण्यावर राष्ट्रवादीचा भर। ज्या शाळांवर कारवाई झाली त्यांना फेरमान्यता देण्याचा प्रश्नच नाही। इतर मागासवर्गीय विकास मंत्री अतुल सावेंचं माझाला एक्सक्लुझिव्ह स्पष्टीकरण। अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का या प्रश्नाला दिली बगल। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीला मोठा दणका। व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 लेअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई। ऑडिटमध्ये उणीवा आढळल्यानं डीजीसीएचा मोठा निर्णय। शरद पवारांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज। अशक्तपणा आणि छातीत इन्फेक्शन झाल्यामुळे रविवारपासून सुरू होते उपचार। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेला लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस। राधाकृष्ण विखेंच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक। आजच्या बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प काही वेळातच सादर होणार। पालिका आयुक्त भूषण गगराणी सादर करणार अर्थसंकल्प। मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। बुलढाणा आणि नागपुरात विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। राज्यात 2 वर्षात 1,17,000 महिला आणि मुली बेपत्ता। 80,000 मुली सापडल्या पण 31,000 महिलांचा अजूनही पत्ता नाही। रोज सरासरी 160 महिला बेपत्ता होत असल्याचं समोर। भारतासोबतच्या युद्धात पाकिस्तानचे पंतप्रधान ठार झाले असते। दोन्ही देशात अणुयुद्धाची भीती होती, मी थांबवली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा।